आबासाहेबांनी आपले तत्व आणि विचाराशी कधीही प्रतारणा केली नाही. आमदार सत्यजित तांबे. शेवगाव येथे आठवणीतले आबासाहेब या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात LP लाईव्ह न्यूज चॅनल. शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या आबासाहेबांनी आपले तत्व आणि विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. पर्यायाने त्यांना क्षमतेपेक्षाही कमी संधी मिळाल्या. व्यवस्थेविरुद्ध काम करणारी किंवा आवाज उठवणारी कृती ही बंडखोरी ठरवली जाते, परंतु अशी बंडखोरी सकारात्मक असते. बंडखोर स्वभावाचा माणूस असणं हे समाजाच्या प्रगतीचं लक्षण आहे. अशा स्वभावाच्या आबासाहेबांनी समाजाच्या प्रगतीसाठी माती आणि जगाशी नातं जोडणाऱ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्याने समाज उभारणीचं मोठं कार्य उभा राहिल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले. आज दिनांक 28 रोजी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 106व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित आठवणीतले आबासाहेब या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI कोर्स व पाककला शिक्षण उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती आमदार सत्यजित तांबे, जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे, चपराक प्रकाशनचे संपादक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम पाटील, राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना मंडळाचे सदस्य तथा पुस्तकाचे संपादक संदीप वाकचौरे, आबासाहेब काकडे, शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर काकडे, महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सौ हर्षदाताई काकडे, शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर लक्ष्मण बिटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंह काकडे, जगन्नाथ गावडे, ॲडव्होकेट सुभाष भोर, अभिजित लुनिया, गोरक्ष मदने, सुधीर तनपुरे, डॉक्टर अमोल फडके, डॉक्टर हेमलता लाखे, शुभांगी पाटील, प्राध्यापक रामराजे लाखे, अनिल पाटील, प्राचार्य संपत दसपुते आदी प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार तांबे म्हणाले की गोरगरिबांच्या विकासासाठी आबासाहेबांनी गावोगावी शिक्षण संस्था उभारल्या, वसतिगृह काढली, पाणी प्रश्नावरती काम केले आणि सत्यनिष्ठ भूमिकेचा अंगीकार करीत तळागाळातील माणसांच्या भल्यासाठी अव्याहतपणे कार्य उभा केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले संपूर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या सुधारणेसाठी दिल्याचे मधुर फळे आज अनेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणारे अनेक जण अनुभवत घेत आहेत, असेही ते बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोविंद वाणी व प्राध्यापिका जरीना शेख यांनी केले. तर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. समाजाबद्दल तळमळ असणाऱ्या पिढीमुळे वेगवेगळ्या सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या आणि यशस्वीही झाल्या. पर्यायाने बिघडलेल्या अवस्थेत देखील समाजरचना व्यवस्थित चालू असते. याच कारणीभूत असलेली अशी माणसे अलीकडे कमी झाल्याचे वास्तव आठवणीतले आबासाहेब या पुस्तकाचे संपादक प्राध्यापक संदीप वाकचौरे यांनी केले. जगाशी नातं जोडणाऱ्या नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमास प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. बहुधा जिल्ह्यामध्ये AI ला अनुसरून पाठ्यक्रमाची सुरुवात होणे ही पहिलीच वेळ असल्याचे आमदार तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हा प्रतिनिधी भारत भालेराव.